क्रिकेट संघाला आणि आता स्ट्राइक वर आलाय तो कर्णधार अष्टपैलू साईराज। बघूया साईराज आपल्या संघासाठी काय करतोय, त्याचा सामना करतोय तो विवेक आणि उत्कृष्ट असा शॉट साईराजच्या बॅट मधून आर पार सीमा पार षटकार आपण पाहतोय। जलवा तो साईराजचा। मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड। आपण बघतोय शिवमय चषक आणि या शिवमय चषकामध्ये अतिशय मनापासून खेळतोय तो साईराज फणसे आणि या फणसेच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार। पुन्हा एकदा फणसे आपल्या संघासाठी काय करतोय बघूया। स्ट्राइक वर आहे तो युवा अष्टपैलू साईराज फणसे, अतिशय नावाजलेला खेळाडू आणि पुन्हा एकदा आपल्या टिपू सुलतान क्रीडांगणामध्ये आपलं नाव रोवताना आणि साईराजच्या बॅटमधून पुन्हा एकदा लेग साईडला घुमवलेला आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला 6 धावा त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय। उत्कृष्ट अशी फिल्डिंग करतोय बाउंड्री लाईन वरती। फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती लेग साईडला पाहायला मिळालं त्या खेळाडूकडून। नाव काय त्याचं? काय माहिती पुन्हा एकदा विवेक बघूया आपल्या संघासाठी काय करतोय। स्ट्राइकवर आहेत ते नरेंद्र, रिव्हर्स स्वीप साठी जे फेमस आहेत ते नरेंद्र आणि या वेळेला मिडऑनच्या दिशेने खेळलेला आहे आणि बघूया आणि या झेल सोडून चौकार इथे झालेला आहे। टप्पा आतमध्ये पडलेला आहे पण चौकार। मी मराठी प्रतिष्ठान रायगड। आपण पाहतोय हॅलो रायगड मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक पर्व 5वा। गेली 5 वर्षापासून या पर्वाचं नियोजन झालं आणि बघता बघता आज 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करून आजच्या टिपू सुलतान मैदानामध्ये आपण मनसोक्त आनंद घेत आहोत आणि अख्खा प्रतिष्ठान एक रंग एक संघ व्हावा याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं होतं, ज्यांच्या माध्यमातून आपल्या प्रतिष्ठानला एक रंग आणि एक संघ होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले अशा आपल्या स्नेहलताई जगताप दीदी, त्यांचे बंधू श्रेयश दादा जगताप यांचं इथं आगमन झालेलं आहे। दादांचं जोरदार टाळ्याने स्वागत होऊ दे असं मी सर्वांना सुचवत आहे। मित्रांनो, प्रतिष्ठानच्या प्रत्येक सभासदाला जवळजवळ दादानी आणि ताईनी 200 टी-शर्ट देऊन आज आपण जो इथं व्हाईट पट्टा पाहत आहोत तो दादांच्या सौजन्याने लाभलेला आहे। दादा खरोखर आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत। तसेच विराजदादा जगताप यांचं देखील आपल्या व्यासपीठावरती स्वागत आहे। कोरे सहायता फाउंडेशनचे खजिनदार यांचं देखील स्वागत आहे। अमयदादा सावंत उपाध्यक्ष सहायता फाउंडेशनचं यांचं देखील स्वागत आहे। तसेच सागरदादा मिटके सचिव यांचं देखील स्वागत आहे। तसेच प्रकाश जाधव समाजसेवक घुमेश्वर गावचे बंधू यांचं देखील स्वागत आहे। प्रितेश गायकर यांचं देखील स्वागत आहे। बंधूंनो, खरोखर संदेश पाटील साहेब यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत आहे। संघाची धावसंख्या आहे 24। अतिशय सुंदर असं नियोजन प्रत्येक कार्यक्रमाचं होत असतो, परंतु एक रंग आणि एक संघ होण्यासाठी आपली मॅजॉरिटी जिथे टिकवण्यासाठी एक रंगाची आवश्यकता असते। तो रंग म्हणजे आज आम्हाला ताईंच्या माध्यमातून लाभलेला आहे।
आज प्रतिष्ठान रायगड भले ताई जर इथं उपस्थित नसतील तर पण श्रेयसदादा इथं येऊन त्यांची जागा भरून काढलेली आहे. खरोखर जगताप कुटुंबियांचे सदस्य दादांच्या माध्यमातून इथे पोहोचलेले आहेत. त्यांचा आम्ही खरोखरच मनावर आभार व्यक्त करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. संघाची धावसंख्या आहे ती 32. 5 चेंडू आणि 32 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 32 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली. ती नरेंद्र यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑफसाईडला गेलेला आहे आणि यावेळी झेल टिपण्यात यशस्वी. मराठी प्रतिष्ठान आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात सज्ज आणि संघाची धावसंख्या आहे ती 32. खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली नरेंद्र यांच्या बॅटमधून आणि त्याला मोलाची साथ लाभली ती साईराज फणसे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक 2024 पर्व 5वे प्रतिष्ठानाचा चषक, मानाचा चषक. या चषक करिता अवघा रंग एक व्हावा, एकतेचा संदेश जावा, नव तरुणांनी एकत्र यावे या उद्देशाने संपूर्ण रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून युवकांची एकता, या एकतेचा संदेश प्रत्येकापर्यंत जावा या उद्देशाने सन्माननीय स्नेहल दीदी जगताप यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रतिष्ठानास टी शर्ट देण्यात आले. या व्यासपीठावर सन्माननीय श्रेयसदादा जगताप, सन्माननीय विराजदादा जगताप तसेच सहाय्यता फाउंडेशन उपाध्यक्ष अमयदादा सावंत, खजिनदार अनिल कोटे साहेब, कोरे साहेब तसेच सचिव सागर मिटके साहेब, मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी प्रतिष्ठानाचे संस्थापक आदेशजी लाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रेयसदादा जगताप यांचा सत्कार करायचा आहे. मी मराठी प्रतिष्ठान रायगड रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान. यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रतिष्ठानाचे सचिव प्रफुल्ल तटकरे यांना विनंती करतो की त्यांनी विराजदादा जगताप यांचा सत्कार करायचा आहे. मराठी प्रतिष्ठान रायगड तसेच
सदस्य आणि सहाय्यता मी कैलाशदा गायकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. एक विशेष सहकार्य म्हणून त्यांचा आम्हाला वेळोवेळी लाभत असतं. मी अनिल कोरे साहेबांचा सत्कार करण्यासाठी अमोलदादा सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मराठी प्रतिष्ठान रायगड. तसेच सहाय्यता फाउंडेशनचे सचिव सागर मिटके साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विकास बिरवाडकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मी मराठी प्रतिष्ठान. आपण पाहतोय उत्कृष्ट असा झेल तिथे टिपलेला आहे उमरशेत क्रिकेट संघाकडून. तसेच निवृत्ती. सन्माननीय संदेजी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आशिष रिकामे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. या व्यासपीठावर समाजसेवक प्रकाश जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी अजय लाड यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 7 आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत ते साईराज. हे पण आहेत ना आलेत का? मी अमोल चिमन यांना विनंती करतोय की त्यांनी प्रितेश गायकर यांचा सत्कार हॅलो हॅलो. पुढील होणारा सामना जसवली विरुद्ध बोरिवली दापोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जसवली संघाचा कर्णधार आणि बोरिवली दापोली संघाचे कर्णधार ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. अजून 3 मॅच आहेत. फोटोशूट मी मराठी प्रतिष्ठान रायगड. रायगड. जसवली मराठी बोरुल दापोली. तिसरा राऊंड आहे ना सेमीफायनल आता हा तिसरा आहे की पहिला झाला आता तिसरा आहे ना पण हा तिसरा बरोबर तिसरा
तिसऱ्या राऊंडचा पहिला सामना जसवली विरुद्ध बोरिवली दापोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर यायचं आहे नाणेफेकसाठी. पुढे ओके आला बोरवली पण आले ठीक आहे पिवळे जसवली पण आली. थांब ना तो तिकडे आहे. मित्रा चल ना जसवली लवकर चल थोडस. दादा नाणेफेक करायची आहे दोन्ही संघांची. आणि या चौथ्या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो उमरशेत क्रिकेट संघ. साईराज आणि युवराज या दोन भावांची गोलंदाजांची जोड आहे आणि या भक्कम अशा गोलंदाजीवरती ते विजयी ठरले ते उमरशेत क्रिकेट संघ.